आज तळेगाव रोही येथील शेतकरी राजेंद्र केदारे, विकास केदारे, ग्रामपंचायत सदस्य शोभाताई केदारे यांनी आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी भेट देऊन केंद्र संचालक चव्हाण सर यांचा सन्मान केला। परिसरात शेवटच्या घटकापर्यंत लोकाभिमुख योजना देण्यास सक्षम असणारे केंद्र आज नावारूपाला येत असताना चांदवड तालुका उपाध्यक्ष म्हणून चव्हाण सर यांची असोसिएशनने नियुक्ती केली। यात दुगाव येथील शुभम गायकवाड आणि सुखदेव केदारे यांचा मोलाचा वाटा आहे। यातून सर्व वयस्कर आणि महिलांना लाभ देण्यासाठी केदारे बाबा नेहमी प्रयत्न करत असतात आणि यातून बचत गट, लाडकी बहीण योजना, पीक विमा, शेतकरी कार्ड, आधारची काम, वीज बिल नवीन कनेक्शन, ई पीक पाहणी, घरकुल नोंदणी, बँकेची काम अशी महत्त्वाची काम आपले सरकार सेवा केंद्र वडगाव पंढूचे विद्यमाने तालुकाभरात कामाची पावती मिळत आहे आणि पीएम किसान पासून सर्व काम वेगाने होतात, त्यामुळे लोक आनंदी आहे। सौर ऊर्जा केट 110 लोकांना मंजूर करणारे विभागात आनंदी आहे। गावाचे विकासाला सोबत घेऊन गावाची काम भाऊ सरपंच आणि सहकारी जोरदार काम करत आहे, म्हणून या गोष्टीचा एक वेगळा आनंद आहे। म्हणून तळेगाव या ठिकाणवरून पत्रकार सुखदेव केदारे बाबा यांनी आज समक्ष भेट देऊन सन्मान केला आणि पुढील कामाला शुभेच्छा दिल्या। प्रसंगी जालिंदर मामा चव्हाण, सूर्यकांत भाऊ चव्हाण, माणिक भाऊ चव्हाण, अरुण तात्या चव्हाण, सरपंच किशोर चव्हाण, कैलास मामा, तंटा मुक्ती अध्यक्ष पोपट जाधव, बाळासाहेब झालटे, दिगंबर चव्हाण, विलास संसारे, अशोक संसारे, विनायक चव्हाण, संजय चव्हाण, रवी चव्हाण, संतोष चव्हाण, सुनील मामा गुजर, गणेश पगारे, प्रकाश पवार, रावसाहेब पवार, किरण चव्हाण, आदिनाथ चव्हाण आणि सर्व मित्र परिवार, चांदवड विभाग प्रमुख, सर्व सेंटरचे मित्र परिवार यांनी आभार मानले। यातून एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या न्यायाने तालुक्यात अविरत सेवा करण्याचा ध्यास आणि संकल्प पूर्ण होईल हीच प्रभू चरणी प्रार्थना। सर्व तळेगाव, भडाणे, रायपूर, निंबाळे, वागदर्डी, वडगाव, कातरवाडी, रापली, कातरणे या सर्व विभागातून सर्व शेतकरी यांनी आपले सरकार सेवा केंद्र संचालक यांचे आभार मानले। RKS न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट सुखदेव केदारे। नमस्कार। आज वडगाव पंगू येथे स्वतः मी प्रतिनिधी म्हणून उभा आहे। एशियन 9 तर्फे सगळ्यांचं स्वागत। आपले चव्हाण सर यांची निवड झाल्याबद्दल यांचे अभिनंदन करतो। सर, आपली निवड झाल्याबद्दल काय बोलू इच्छिता? या ठिकाणी आपल्या 2015 ते 16 पासून बँक ऑफ बरोदा असेल, आधार सेंटर असेल, ऑनलाईन सेंटरचं काम असेल, कृषी विभागाच्या शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्य माणसाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी या तळेगाव विभागामध्ये केदारे काका यांनी आपल्या रात्र असेल, दुपार असेल, कधीही केव्हाही फोन करून गोरगरीब एखाद्याचे पैसे अडकलेले असेल, कोणाचं अनुदान असेल, कोणाचं PM किसान असेल, कोणाच्या लाडक्या बहिणीचं असेल, कोणाच्या शेती उपयोगी पीक पाहणीचं असेल, कोणाचं आधार कार्डचं काम असेल, या संदर्भात जेव्हाही तळेगावून मला फोन आला तेव्हा अशा सर्वसामान्य शेतकऱ्यांचे, वयस्कर माणसांचे कामं आपण या ठिकाणी करून दिलेले आहेत। आणि याची दखल खऱ्या अर्थानं प्रशासनाच्या विभागातून तहसील कार्यालयातील प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब तसेच कचवेराव साहेब यांच्या माध्यमातून 26 जानेवारीला माझा प्रांत साहेबांनी या ठिकाणी तालुका स्तरावर सन्मान केला आणि या ठिकाणी भुजबळ साहेबांच्या स्वीय सहाय्यकाकडूनही येवला विभागामध्ये गुजरखेडे या गावामध्ये माझा सन्मान झाला। याची दखल घेत खऱ्या अर्थानं जिल्हा कार्यकारिणी असोसिएशनच्या वतीनं या ठिकाणी या चांदवड तालुक्याच्या पूर्व भागामध्ये मला चांदवड तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून, उपाध्यक्ष म्हणून या नात्यानं माझं आधार असोसिएशन आणि ऑनलाईन सेंटरच्या माध्यमातून तालुका उपाध्यक्ष पदावर माझी नियुक्ती केली। याबद्दल मी प्रशासनाचे, असोसिएशनचे आणि सर्व विभागाचे अधिकारी तसेच केदारे काका यांनी आता माझा तळेगाववरून या ठिकाणी येऊन आणि या ठिकाणी ग्रामपंचायतच्या सदस्य शोभाबाई यांनी या ठिकाणी आणि तळेगावचे आमचे ग्रामस्थ यांनी येऊन आमचे जालिंदर काका यांच्या समवेत माझा सन्मान केला। याबद्दल मी या तळेगावकरांचे आणि केदारे काका यांचे आभार मानतो। जसे सर, जसं समजा तुम्ही जनतेचं काम करता, पण आतापर्यंत तुम्ही प्रामाणिक काम करीत आले, परंतु या कामाबद्दल तुमचा दाखला आहे, अभिनंदन करतो, एकदम मनापासून तुमचे आभार मानतो। या ठिकाणी मी शेवटची काकांना विनंती करतो की माझ्या गावामध्ये 38 महिला बचत गट या ठिकाणी मी आता तयार केलेले आहेत। प्रत्येक 38 महिला बचत गटांना काका दरवर्षी या महिला 100 रुपयांनी बचत करतात आणि 38 गटांना दरवर्षी प्रत्येक गटाला 15,000 रुपये येतात। केदारे काका प्रत्येक गटानं या ठिकाणी आता मागच्या काळामध्ये 9, 10, 11 गटांना आम्ही 2 लाख 3 लाख रुपयापर्यंत या ठिकाणी व्याज कर्ज दिलेले आहे।
अशाच पद्धतीने तळेगावमध्येही जास्त या गटांची संख्या वाढवून काय मदत लागेल ती मी स्वतः तयार आहे करायला, आणि या महिलांना सक्षम बनवण्यासाठी आता शासनाने एक कृषी आधार कार्ड काढलेलं आहे. तर आमच्या बँकेच्या माध्यमातून 5 लाख रुपयापर्यंतचे कर्ज या आधार कार्डच्या बरोबर आम्ही देणार आहोत. तसंच महिलांनाही लखपती निधी योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी या महिलांना 1 लाख रुपये स्वतःच्या पायावर सक्षम करण्यासाठी, पायावर उभं करण्यासाठी या ठिकाणी 1 लाख रुपयाची कर्ज वितरण सुविधा म्हणून आम्ही आमच्या बँकेच्या मॅनेजर साहेबांना या ठिकाणी विनंती करून प्रत्येक महिलेला याचा लाभ व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.